मित्रांनो, खुशखबर, खुशखबर, खुशखबर. तुमच्यासाठी अत्यंत, अत्यंत, अत्यंत आनंदाची बातमी आली. आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी सांगत आहे ती म्हणजे पुन्हा एकदा खुशखबर भेटलेली आहे. वितरणाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला मी मागे पण म्हणलं होतं, जी-आर आला त्या दिवशी पण म्हणलं होतं. तुझ्या दुसऱ्या दिवशी पण सांगितलं होतं तुम्हाला लाडक्या तरुण निधीमध्ये वाढ झालेली आहे आणि लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला गुड न्यूज भेटणार. हे तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि लाडक्या तरुण आज या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली आहे. पट, 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 पट सर्वांनी चेक करायचं ज्या लाडक्या त्यांना 2-3 दिवसापूर्वी किंवा 12 तारखेपासून 18-20 तारखेपर्यंत पैसे आले नव्हते, त्यांना हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार. त्याच्यामुळे सर्व लाडके काळजी करायची बिलकुल गरज नाही. टेन्शन घेऊ नका. 100% हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. वितरणाला सुरुवात झाली आहे. 21वा हप्ता पण भेटेल आहे. आता ह्या लाडक्या उद्या, परवा कधी 22वा हप्ता भेटणार आहे ते पण सांगणार आहे. 21वा हप्ता म्हणजे ज्या लाडक्या मार्च महिन्याचा हप्ता भेटला नव्हता, त्यांना या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. बऱ्याच लाखो लाडक्या बाकी होत्या, शिल्लक होत्या. त्यांना आता हप्ता वाटपाला सुरुवात झाली. तुम्हाला मी दाखवणार आहे. सकाळी 9 ते 12च्या टप्प्यामध्ये थोड्या प्रमाणात वाटप झालं. पण दुपारी 1 वाजल्यापासून किंवा 12:30 वाजल्यापासून एक या ठिकाणी जोरात या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली. अगोदर तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो, की हप्ता वाटप कसं झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा तुमच्या समोर दिसतोय 12:30 वाजता या ठिकाणी लाडक्या ताईला मेसेज आलेला आहे. या ठिकाणी बघा ₹1,500 वाटपाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर बघा डिपॉझिट हे अकाउंट नंबर वगैरे त्या ठिकाणी आहे. आय-पी-बी बँकेमध्ये या ठिकाणी क्रेडिट आहे. लाडकी बहीण योजना व्हॅल्यू आहे 22 मे. तुमच्या पुढे तारीख दिसते 22 मे. दुपारी 12:30 वाजता या ठिकाणी 12 वाजून 21 मिनिटांनी या ठिकाणी वाटप सुरू झाले आणि क्रेडिटेड वगैरे हे डी-एन-एस बँक वगैरे त्या ठिकाणी दिसत आहे. तर सगळ्या गोष्टी अवेलेबल बॅलन्स वगैरे सगळं दिसतंय. बरोबर ₹1,500 या ठिकाणी जमा झालेले आहेत. बऱ्याच लाडक्या आता पैसे सुरू झालेले आहेत. ज्या लाडक्या पैसे आले नव्हते त्यांनी पट सर्वांनी चेक करा. 100% तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. आता बऱ्याच लाडके म्हणतील, की "सर हे वाटप किती दिवस चालणार आहे? कोणाकोणाला पैसे भेटणार आहेत?" ते सगळं सांगतो. काळजी करू नका आणि बघा ज्या मी गोष्टी सांगतो 100% खरे होतात. तर लाडक्या माझा विश्वास पटला का? बऱ्याच लाडक्या वाटत होतं, की आता हप्ता थांबलाय, हप्ता वाटप होणार नाहीये. पण मी तुम्हाला सांगितलं होतं निधीमध्ये वाढ झालेली आहे. निधीमध्ये तुम्हाला वाढ झाल्यामुळे मग बघा 2 दिवसापूर्वी जी-आर आला होता. त्या जी-आरमध्ये 100% मी सांगितलं होतं 300 काहीतरी 65 कोटीचा जो जी-आर आला होता आणि मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस या ठिकाणी जी-आरमध्ये किंवा निधीमध्ये वाढ झाली होती, तुम्हाला मी बोललो होतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंना हप्ता भेटायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच लाडक्या ताई म्हणत होत्या, की "सर आता काय होणार? हप्ता भेटणार आहे का नाही?" मी म्हणलं होतं, "तुम्हाला काळजी करू नका, 100% भेटणार आहे आणि तुमचे स्टेटस चेक करत राहत जा. जर तुमचं स्टेटस अप्रूव्हड असेल, 20वा हप्ता भेटला असेल, तर 100% तुम्हाला हप्ता भेटणार हे मी तुम्हाला पहिल्यापासून बोलतोय." आणि तरी पण ज्या लाडक्या अजून पण हप्ता येत नसेल, भेटला नसेल, काळजी करू नका. आत्ता 12:30 वाजता वाटप सुरू झालंय. संध्याकाळी दुपारच्या टप्प्यामध्ये, संध्याकाळच्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे. या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आणि त्याचबरोबर आज जरी वाटप नाही झालं, तर पुढचे अजून 2-3 दिवस वाटप राहणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. त्याच्यामुळे काळजी बिलकुल करू नका. परत सांगतोय, हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, काळजी बिलकुल करू नका. हप्ता वाटपाला सुरुवात झाली. खुशखबर तुम्हाला भेटली. आता हे ₹2100 तुम्हाला 21वा हप्ता भेटलाय. 22वा हप्ता पण भेटेल. काळजी करू नका. 23वा हप्त्याबद्दल पण तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं. काळजी बिलकुल करू नका. खुशखबर कोणाकोणाला भेटली पट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. इथे सांगतो. काही अडचण नसतील कमेंट बॉक्सची द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थोडं ऑफिसमध्ये असल्यामुळे जास्त व्हिडिओ नाही बनतोय. तरी तुम्हाला संध्याकाळच्या ह्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेल्समध्ये सांगेन. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.